जय हिंद दोस्तों, देखो हेल्पर गाड़ी के लिए रास्ता दे रहे हैं। और ये ले लैंड ये महाराष्ट्र के सोलापुर पासिंग गाड़ी है। पहली चढ़ान भी दम तोड़ दे रही है गाड़ी। और सीमेंट के पोल है इलेक्ट्रिसिटी के पीछे। और भाई साहब ने कहा ये सक्षम नहीं है चढ़ने में। एक अजीब सी चीज़ होती है यहाँ। एक दो बार अगर गाड़ी नहीं चढ़ती है, ये तो भाई साहब नीचे उतरते हुए, एक दो बार अगर गाड़ी नहीं चढ़ती है तो ट्रैक्टर वाले को कैसे पता चल जाता है क्या मालूम। कोई ट्रैक्टर वाला तुरंत आ जाता है। उनके घर भी यहाँ ये सफ़ेद बंगला दिख रहा है वहाँ है, तो कोई ना कोई आ जाता है खींचने। क्या बोलता है, क्या करेंगे देखेंगे हम। वर काढून आम्हाला देणार का? गाडी देणार की वर काढून? पुन्हा 2000 दे, 3000 दे, नाही निघल्यावर बी पुन्हा तुम्ही काय म्हणणार? माझी अवघड होतं. हीच झालं, तीच झालं. ओ ती गाडी निम्या घाटापर्यंत जाते. तुम्ही 1000 रुपये ना गाडी काढली तरच द्या, नाही तर घेऊ नका पैसे. घ्या रिस्क, तुम्ही चला रिस्क घ्या थोडी. गाडी पहिल्या चढा पैसे जाते म्हणजे गाडी निघणार आहे तुम्हाला. ट्रॅक्टरच्या ताकदीने दोन्ही ताकदीने. गाडी जाते म्हणजे निघणार. ट्रॅक्टर मोठा आहे त्यांच्याकडून 45 HP आहे. नाही नाही तसं नाही, मी आहे ना मध्ये. तुम्हाला काय करायचं? कारण आमचा मालक मग देत नाही. हा तुम्ही घाबरू नका, एकट्याने ओढा गाडी. गाडी निघणार 100%. गायकवाड पाहून काय गेलं तुमचं 1 लिटर लावलं ना पैसे द्या. कोणी लावले कच्चाच जाईल ना. नाही 2 म्हणलं पण आम्हाला मानत नसते कंपनी. आम्हाला जर म्हणला का काय बी करण लावा, 5 ट्रॅक्टर येऊ द्या म्हणला असतं. पण गाडी आहे ना आमची वरी. बरोबर आहे. ती गाडी आहे 4 माणसं, मग कशाला म्हणणार तुम्ही? म्हणणार हा इतना पैसा काही कुडाले काय. बरोबर आहे. 1000 रुपये 500 रुपये 1000 रुपये मी स्वतः तो देतो असं म्हणताय ती. तिथे आम्ही तुम्हाला फोन लावून देणार, मग त्याच्यावरून ते कुठानं होणार असं जायची 12 ते बी काय असं नाही. मी ट्रॅक्टर लावलोय आता तिथे सकाळी आरटीओ नेल्यावर सकाळपासून बसला. अहो एक तर ड्रायव्हर लोकांवर मालकाचा विश्वास कमी असतो. देणार ठेवा. पैसे सोड त्यांना गाडी वाढल्या. नाही पैसे गाडी वाढलं सोडणार. तुम्हाला देणार इथं पैसे हा. देणार ना. हा कंपनी नाही नाही तसं तसं तुम्हाला अगोदरच म्हणलं असतं. टपळा पास करून जाऊन दे वर, आणि गाडी ओढल्यानंतरच पैसे मागा तुम्ही. काही तुम्हाला रिस्क घ्यायला हरकत नाही. तुमचं ट्रॅक्टर मोठा आहे, सहज गाडी निघणार आहे. अहो 100% करा तुम्ही. तुम्ही गाडी काढून द्या ना तिथं. हा. पुन्हा एक काम करा, 2 ट्रॅक्टर लावू. त्यांना परवडणार नाही 2 ला. गाडी जाईल ती आमची कंपनी मानित नाही. असं आहे. कंपनी मोठी आहे. कंपनीला बाहेर त्याचं असं किती बी जाऊ द्या. काही करा काय करा. तिथं गाडी जाती पार निम्यावर टापऱ्याच्या वर. नाही व्हिडिओ शूटिंग पाठवू ना आपण त्यांना, मालकाला, की बाबा काढली. ड्रायव्हर तुमचा काय लबाड बोलत ना, खरंच गाडी गुतली होती असं सांगता येईल. अब फैसला ट्रैक्टर जोड़ने का किया है और डन इस बात पे हुआ है, निकलेंगे तो 1000 देंगे और नहीं निकलेंगे तो कुछ भी नहीं देंगे. और गायकवाड़ ट्रैक्टर वाले वो इस बात के लिए राजी हो गए. उनका भी ये कहना है कि मेरे को नहीं पैसे मिले तो भी ठीक है, लेकिन गाड़ी निकल जानी चाहिए. उन्होंने रिस्क ले लिया अभी. और गाड़ी महाराष्ट्र की है अपनी, सोलापुर की. देखेंगे. तिकडे घेतात. तुम्ही जा खाली. आणि जॉईंटला ते जोडल्यावर रेडिएटरला कुठं घासत नाही एवढं बघा. रेडिएटर वर आहे म्हणा, नाही तर ती गणपती करायला जो मसोबा व्हायचा. रेडिएटर वर आहे ना, फुटला होता एक जणाचा म्हणून म्हणलं
नाही त्याला वर आहे हा मग नाही अडचण. स्टेरिंग रोड मध्ये येईल बघा ताण बसला ना वायरूपला सरळ आला पाहिजे. वाकड करा वाकड अशोक लेलैंड नौबत आई है गाड़ी खींचने की सोनालिका ट्रैक्टर से. अच्छी तरह से आरपीएम पकड़ लिया है दोनों गाड़ियों ने, ट्रैक्टर ने और इसका सहारा लेके. ये अभी फर्स्ट चढ़ान उसके सामने है, देखेंगे पास होती है नहीं. गाड़ी अपने बलबूते पर ही चल रही है अभी, क्योंकि वायरों काफ़ी टेंशन में नहीं है अभी. देखो वायरों का ट्रैक्टर अभी ताकत नहीं लगा रहा है, अभी दोनों की ताकत है. जैसे ट्रक का आरपीएम कम हुआ, ट्रैक्टर ने अपना आरपीएम जोड़ दिया उसके साथ, वायरों टेंस हो गया है और गाड़ी पहली चढ़ान पास करके ऊपर जा रही है. अब सेकंड में क्या होता है, हेल्पर भाई साहब आगे देख सकते हैं चलते हैं, भाग रहे हैं, दूर से ले लिए. बहुत चांसेस है गाड़ी निकलने के. अगर आगे से कोई गाड़ी नहीं आती और आरपीएम कम नहीं होता तो गाड़ी निकल जाएगी. देखो सौदा ये हुआ है, 1000 रुपये दूंगा गाड़ी निकलने के बाद. अगर नहीं निकल पाए ट्रैक्टर तो 1 रुपया भी नहीं दूंगा. फिर आप 500 मांगोगे, नहीं चलेगा. मैं बीच में रहा उसमें, मैंने कहा ठीक है. सुंदर तरीके से गाड़ी चली गई. जय हिंद दोस्तों.